ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर महाशिवरात्री आहे 8 तारखेला, म्हणजे पुढच्या शुक्रवारी महाशिवरात्री आहे। तर उद्यापासून सप्ताह सगळीकडे सुरू होतोय मंदिरामध्ये। तर आज संध्याकाळपासूनच नामस्मरण, अखंड नामस्मरणाला आज संध्याकाळपासूनच सुरुवात होत्या मंदिरात। तर आपल्या इथं पण अखंड नामस्मरण, आपलं घर म्हणजे सुद्धा आईंचंच वासस्थान आहे। तर आपल्या घरात सुद्धा जर छोटीशी कॅसेट वगैरे असेल, नामस्मरणाची वगैरे असतात ना, ओम नमः शिवायच्या वगैरे, तर तशी कॅसेट असेल तरी पण तुम्हाला जर इच्छा असेल तर अखंड तुम्ही 8 दिवस लावू शकताय। आणि जितकं जास्त नामस्मरण आपल्या घरात होईल, तर आई हे आपलं घर म्हणजे सुद्धा आईंचंच वासस्थान असते। तर खूप चांगली पॉझिटिव्हिटी आणि खूप चांगल्या गोष्टी घडतील आपल्या घरात। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी इच्छा पकडून किंवा काही, आता आपण 1.5 तासाचं रोजचा नेम वगैरे करत असतोय घरी किंवा मंदिरात जाऊन करत असतोय 1.5 तासाचं कुठलाही नेम आईने सांगितलं आहे त्याप्रमाणे। तर बाकी काही आपली एक म्हणजे स्पेशल इच्छा वगैरे असतात आपल्या, हे काम व्हायचं आहे, ते काम व्हायचं असं काहीतरी असेल आणि इच्छा पूर्ण व्हायची असेल ती, तर त्यासाठी ना महाशिवरात्रीच्या ह्या 7 दिवसामध्ये आपले सिद्धारूढ वैभव जे आहे ते सिद्धारूढ वैभवाचे 7 बेल आहेत। तर 7 दिवस 7 बेल वाचन करायचं आणि असंच आपलं एक टाईम ठरवायचं, भजनाच्या वेळा सोडून एक टाईम ठरवायचं। दुपारी 3 ते 4 सगळ्यात उत्तम टाईम आहे जर तुम्हाला नेम करायचा असेल तर। का तर बघा, आता मंदिरामध्ये 4 टाईम कार्यक्रम चालू असतात आणि कसं मग 7 ते 8:30चं वगैरे तर भजन असतं, की मग तुम्ही दुपारी 10:30 ते 12 किंवा 3 ते 4 ही 2 टाईम अगदी परफेक्ट आहेत। का तर संध्याकाळी पण स्वयंपाक वगैरे चालू होतात किंवा मंदिरात पण आपल्याला जायचं असतंय किंवा मंदिरातले सगळे कार्यक्रम चालू होतात आणि त्यावेळेला आपण घरी नाही वाचू शकत। त्यामुळं आपण हे 2 टाईम मी सांगितले, असं काही नाही आहे की ह्याच टाईमात केलं पाहिजे, तुम्ही पहाटे पण करू शकता, पहाटे केलं तर फारच छान। पण जर तुम्हाला करायचं असेल तर भजनाच्या वेळा सोडून करा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही सिद्धारूढ वैभव वाचताना किंवा नामस्मरण करताना तुम्ही दूध साखर ठेवून केलं किंवा कुठलीही उपासना करताना जी पण असेल, दूध साखर ठेवून जर उपासना केली ना तर सर्वात उत्तम आहे। का तर हे आईंनी सांगितलेलं आहे की आपल्या अडचणी ज्या वेळेला सांगायच्या आहेत त्यांना, तर आईंनी हे स्वतः सांगितलेलं होतं की काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर दूध साखर ठेवून करुणा भाकली तर तो नक्की येणार आणि आपली अडचण सोडवणार, की आपल्याला त्यातून बाहेर काढणार। तर कुठलीही उपासना करताना हे खरंच करा, हे आईंनी सांगितले म्हणून करायचं, बाकी काही नाही। आईंनी काय असं सांगितलेलं नाही आहे की दूध साखर ठेवल्याशिवाय उपासनेला सुरुवात करू नका, पण हे करा तुम्हाला अडचण असेल तर, असं मात्र आईंनी सांगितलेलं आहे। त्यामुळं कुठलीही उपासना करताना दूध तर आपण रोज घेतोयच, तर दूध साखर ठेवून उपासना केली तर अतिउत्तम आहे। तर मला वाटतं की जे पण आणि हे जे पण मी सांगत असता, तर हे ज्या वेळेला मी केलेलं होतं असते आधी आणि त्यातनं मला जर अनुभव आला तर मी हे शेअर करते। हे असं कुठंही आईंनी लिहून ठेवलेलं नाही की महाशिवरात्रीच्या 7 दिवसामध्ये सिद्धारूढ वैभवचं तुम्ही पारायण करा, म्हणजे 7 दिवसांचं 7 जे बेल आहेत ते बेल वाचा, असं कुठंही आईंनी लिहून ठेवलं नाही आहे। पण आपण ज्या वेळेला एखादी इच्छा बोलतो, मी हे प्रत्येक वेळेला सांगते व्हिडिओमध्ये, का तर कुणाचा काही गैरसमज होऊ नये म्हणून। ज्यावेळेला आपण सामान्य लोक आहे, तर आपण बघा काहीतरी असं मनात येते आणि आपण म्हणतोय की आई माझे ही इच्छा पूर्ण होऊ दे, मी हे 7 दिवस हे करेन ते करेन। असंच माझ्याकडून कधी कधी झालेलं होतं आणि खरंच माझ्या त्या वेळेला इच्छा पूर्ण झालेल्या होत्या। आणि मग म्हणून मला वाटतं की कुणी दुसऱ्यांनी जरी केलं तर त्या गोष्टी त्यांच्या खरंच कंप्लीट होतील आणि खरंच इच्छा पूर्ण होतील, म्हणून फक्त सांगायचं, बाकी काही नाही आहे त्यात। जर इच्छा पूर्ण झाली, एखाद्याचं हे झालं आणि विविध आपल्याकडून आता रोज एक बेल वाचायचा हा नेमच घडतोय आपल्याकडून, तर 7 दिवसाची एक वेगळी चांगली उपासना आपल्याकडून घडता, तर 1.5 तासाच्या सेवेव्यतिरिक्त, तर म्हणून हा घाट घालायचा।
तर उद्यापासून जर कुणाला करायचं असेल सुरुवात, तर उद्यापासून उद्या शनिवार पहिला दिवस आहे ह्याचा उपासनेचा, म्हणजे 7 दिवसाची जी उपासना आता सुरू करणार आहेत त्याचा. तर पहिला बेल उद्यापासून वाचायला सुरुवात करा. आणि अखंड नामस्मरणाचं जर असेल तर आज संध्याकाळपासून कॅसेट तुम्ही आपल्या घरी लावू शकता. अखंड 7 दिवस लावलं तर खूप चांगली पॉझिटिव्हिटी येणार. हे कुठं आईंनी लिहिलं वगैरे असं काही नाही आहे. फक्त मला वाटतंय ह्या गोष्टी आता आपलं आपण जे राहतोय ते पण घर आईंचंच असते. तर आईंच्या घरात जर 7 दिवस जर लागलं नामस्मरणाचं कॅसेट, तर जेवढं ते नामस्मरण सुरू असते तोपर्यंत आपण पण घरात म्हणत राहतोय कामात वगैरे, तर आपल्याकडून पण उपासना घडता. आणि ह्यातनं चांगलंच होणार. चांगलं म्हणजे अतिच चांगलं होणार, खूपच चांगलं होणार, वाईट काहीच होणार नाही. त्यामुळं मी म्हणते की हे घडावं. आणि जर इच्छा असेल तर खरंच करा. आणि मला असं वाटतंय की ह्या उपासनेनं खरंच तुमच्या इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. का तर हे आईंच्या गोष्टी आहेत आणि तो करवून घेणारा आहे. आणि त्यामुळं जर कुणाची इच्छा असेल तर खरंच करावं आणि त्यांची इच्छा आईने पूर्ण करावी, ही आईंच्या चरणी प्रार्थना आहे. तर उद्यापासून सगळ्यांनी सेवेला सुरुवात करा. छान छान सेवा सगळ्यांकडून घडू दे, ही आईंच्या चरणी प्रार्थना. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.